संविधानावर विश्वास आहे, त्यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय याबाबत आमच्या मनात शंका नाही असं म्हणत आपण पाहतोय ट्विट करण्यात आलेलं आहे। संजय राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे। खासदार संजय राऊतांनी सूचक ट्विट केलेलं आहे, आमचा संविधानावर विश्वास आहे आणि यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय असं म्हणत एक सूचक ट्विट संजय राऊतांकडून करण्यात आलेले आहे। आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे। निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता त्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि आता त्यांचा खेळ हा कायदेशीर मार्गानेच आटोपतोय असं म्हणत आपण पाहतोय संजय राऊतांनी हे सूचक विधान केलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, संजय राऊतांचं हे सूचक ट्विट समोर येत आहे, यामुळे त्यांना विजयाचा विश्वास असल्याचं दिसतंय, अधिकची माहिती। नक्कीच आज संजय राऊतांनी जे ट्विट केलेले आहे त्यांनी एक प्रकारे सूचक वक्तव्य केले का याबाबतच्या चर्चा सुरू आहेत। कारण त्यांचं ट्विट खरं तर आपण बघितलं तर ते एकनाथ शिंदे यांचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे। त्या फोटोमध्ये त्यांनी ते कॅप्शनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की यांचा जो खेळ आहे तो कायदेशीररित्याच खल्लास होईल, आमचा संपूर्ण कायद्यावर संविधानावर विश्वास आहे असा ट्विट आहे ते संजय राऊत यांनी केलेला आहे। आणि आपण बघतोय की आज देखील सुनावणी असणार आहे। मागील 2 दिवस ही सुनावणी आहे, शिवसेना कोणाची याबाबतची सुनावणी आहे आणि काल कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाजू मांडलेली आहे। अशा स्थितीत आता आज देखील दुपारी 2 वाजता सुनावणी असणार आहे आणि या सुनावणीत नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघितलं तर काल जेव्हा कपिल सिब्बल यांनी जी बाजू मांडलेली आहे त्या बाजूमध्ये पूर्णपणे त्यांनी कशा पद्धतीने हे सर्व गैरप्रकारे हे सर्व गुवाहाटीला गेलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नियुक्त केला, राजकीय पक्ष कोणता आहे, विधिमंडळातील पक्ष कोणता आहे, या सगळ्याची जे बाजू आहे ती काल कपिल सिब्बल यांनी मांडलेली आणि आज पुन्हा एकदा दुपारी 2 वाजताची सुनावणी असणार आहे। आणि आपण बघतोय की मागील 2 दिवस सलग संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील हे सुप्रीम कोर्टात हजर राहिलेले आहेत। सुनावणीला ते सध्या उपस्थित राहत आहेत आणि त्यांची आपण बॉडी लँग्वेज जर पाहिली मागील 2 दिवसांपासून ते माध्यमांशी देखील बोलत असताना सातत्याने त्यांनी एक विश्वास त्यांना आहे की आम्ही ही लढाई आहे ती कायदेशीर लढाई आम्ही जिंकू असा एक विश्वास त्यांना आहे। आणि त्यामुळे आजचं त्यांचं ट्विट देखील सूचक आहे, त्यांना एकंदरीत विश्वास आहे अशाच पद्धतीचे सध्या आता या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे। नक्कीच सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं आणि कालच्या युक्तिवादानंतर आज नेमकी काय होणार सर्वोच्च न्यायालयात याकडे सर्वांचं लक्ष आहे। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।